रानात पाखरे हे जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चालले. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चालले. शेताच्या बांधावर बांधाच्या झाडावर झाडाच्या फांदीवर फांदीच्या पानात पानाच्या घरट्यात लपून बसलंय कोण रे त्याला गुंफण गुंड्यानं हान रे. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चालले. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चालले. मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा केली होती. खरं तर आपण कोणत्याही ठिकाणी जरी कधी गेलो तर ज्या विक्रेता असतो जो तयार करणारा असतो त्याने सांगितलेल्या किमतीत आपण वस्तू घेत असतो. फक्त शेतकरी असा आहे ज्या ठिकाणी आपण जास्त घासाघीस करत असतो. आणि
याच बळीराजाला समर्पित असणारे गीत आपल्या समोर सादर झालेलं आहेत. आता इथं बसलेले पाठीमागे जे आहेत ते सर्वजण आता जे गाणं आपल्या समोर सादर होणार आहेत ते बघून नक्कीच त्यांना आपले जुने दिवस आठवतील. कदाचित काही जणांना ओळखलंही असेल. काय असेल कोणाला सांगता येईल? नाच रे मोरा. आणखी सांगा तुमच्या बालपणातला आहे 90sच्या दशकातला 90s डिकेड ऑफ फेवरेट सॉंग्स. हवा हवाई. प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर चित्रित केलेले नृत्य आपल्या समोर आमच्या विद्यार्थिनी सादर करत आहेत. ज्युनियर केजीच्या विद्यार्थिनी आहेत. तत्पूर्वी आत्ताच सन्माननीय आदरणीय आमचे मार्गदर्शक तसेच आम्हाला नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारे सन्माननीय आदरणीय शेषरावजी दांडगे सर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद सुलतानपूर यांना अशी विनंती करते की त्यांनी रंगमंचाकडे यावे व आमचा छोटासा सत्कार स्वीकार करावा. संदीप सरांना विनंती करते की सरांचं आपण स्वागत करावं. आपणही टाळ्यांच्या गजरात यांच्या स्वागतात सहभागी होऊया. मला थंडी वाजते पण हे मुलं नेमकं हातात पंखा घेऊन आले. काय भानगड आहे नेमकं यांचं? सर कुठे गायब झाले? सरांची नेहमी असंच असतं, 2 मिनिटात गायब 2 मिनिटात हजर. त्याचं कारण असं मॅडम, मी गेलो होतो गायब झालो कारण की मला थंडी वाजते आणि त्यामध्ये या मुलांनी पंखे आणले. मग आता पंखे आणले तर आम्ही काय समजायचं? सर मग समजलं का? कारण तुम्हाला यांना हवा खूपच जोरदार येते, कारण की असाच ओळख असणारं 90sच्या दशकातलं सुपरहिट ठरलेलं हे गाणं. कारण इथं सगळ्या अवतरल्या आहेत हवा हवा या, त्याच्यामुळे तुम्हाला थंडी वाजती सर. चला तर मग बघूया.
पाटुडू होगे मुंडे दी गंगावारी की उड़ावे दीदी होगे मुंडे दी इलाके चलती टुक 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 करती मेकअप टुक करती अंग्रेजी पढ़ती किट पिट टुक करती जिन्हें कोई सानी बिग चोरिया तू कंटी बिग बैन थी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नचे बैन थी पूरा लंदन ठुमकदा तू कंटी बिग बैन थी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नचे बैन थी पूरा लंदन ठुमकदा There's something about the night, something really special. There's something about the night, something really special. Something about the way you move that thing, something really special. Here we go. सारी सारी दुनिया भुला के मैं तो तेरे नाल नचना So sexy. कोई पीना मारे भूले मैं तो तेरे नाल नचना मेरा सीन लगना में आजा बात कर लगी भूल जाएंगे सारे So sing it. Throw your hands up. आमच्या या हवाहवाईंचं जोरदार टाळ्या वाजून कौतुक करूयात. चला बाळांनो, चलो. कसं वाटलं सर हवा या अतिशय सुंदर. चलो चला बाळांनो, आता खूप थंडी वाजते मला. चला मॅडम, तुम्हाला माहिती आहे आमच्या मुलांना वाचता येतं. सर शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाचताच येतं. असं नाही मॅडम. मग कसं एक मुलगा डॉक्टरकडे गेला. हा तर डॉक्टरला म्हणला, डॉक्टर मला चष्मा लावल्यावर वाचता येईल का? डॉक्टर म्हणले, हो खरंच चष्मा लावल्यावर तुला वाचताच येईल. त्याने खरं सांगा बरं का डॉक्टर. डॉक्टर म्हणले, अरे हो, पण तू असं काय विचारतो? नाही, माझे घरचे म्हणते तुला जर वाचायला जर शिकायचं असेल तर तुला शाळेत जावं लागेल. साहजिकच आहे सर. परंतु मग आमच्या शाळेत येणारे जे विद्यार्थी आहेत उघड्या डोळ्यांनी सहज वाचतात, परंतु आमचे जे विद्यार्थी आहेत हे बंद डोळ्यांनी सुद्धा वाचतात. बंद डोळ्यांनी. इतकंच नव्हे, पायांचा उपयोग आपल्याला माहिती आहे चालण्यासाठी होतो, पण आमचे जे विद्यार्थी